प्रोफेसर राजा देशमुख कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी यांनी सॅनिटायझर मशीन अमित वैद्य यांनी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला सामोरे जाऊन शालेय शिक्षण पूर्ण करावे या हेतूने ही मशीन भेट देण्यात आली। तसेच नवनियुक्त प्राध्यापक प्यारेलालजी सूर्यवंशी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे माजी विद्यार्थी संघ यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी माजी विद्यार्थी प्राचार्य यशोधन बावने, प्राध्यापक नितीन टाले, प्राध्यापक लीना गावनेर, राजू जाधव, दिनेश शेळके, गजानन काकडे, राहुल दहानतोळे, उमेश चौखडे, महेंद्र तर्रेकर, अनिल धानोरकर तसेच इतर माजी विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते। वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण सर्व वाटचाल करत आहोत आणि या परिस्थितीमध्ये वेळेचं आणि आवश्यकतेचं भान ठेवून फुलाची पाकळी ही जी मशीन दिली आहे त्याबद्दल महाविद्यालयातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा उपक्रम त्यांनी स्वतः त्यांचं हे ओन प्रोडक्शन आहे आणि त्यामुळं महाविद्यालयाला अशा या उपक्रमाचा सार्थ अभिमान आहे। सामाजिक अंतर ठेवून असे उपक्रम राबविण्याकरिता शासनाने आणि अथॉरिटीनं जे काही या ठिकाणी आम्हाला संमती दिलेली आहे त्याच्या अधीन राहून आज हे सर्व माजी विद्यार्थी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहिले। पुढेही वृक्षारोपण आहे, ग्राम स्वच्छता आहे, असे विविध उपक्रम राबविण्याचा मानस या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। तेव्हा पुनश्च मी या ठिकाणी या उपक्रमाबद्दल उमेश चौखडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।